आज पत्रकार परिषदेचं आयोजन आम्ही सर्व नगरसेवक, नगरपालिकेतले सन्माननीय नगरसेवक, सगळे पत्रकार उपस्थित, सगळ्यांच्या उपस्थित पत्रकार परिषदेचं आयोजन केलं. आणि या पत्रकार परिषदेमध्ये पाणी योजना कशी केली होती आणि कशी करणं गरजेचं आहे याचा एक डेमो दिला. ह्या डेमो मध्ये डिस्ट्रीब्युशन लाईन ही 266 किलोमीटर असणं गरजेचं आहे आणि ते ऍक्च्युली 123 किलोमीटर घेतलेली आहे आणि आपल्याला 143 किलोमीटर डिस्ट्रीब्युशन लाईन घेणं गरजेचं आहे. म्हणजे शेवगावच्या पूर्ण शहरमध्ये 54% पाणी योजना ही धरलेली नाही. 54% गाव सोडलं 100%, अशी परिस्थिती निर्माण झालेली. याच्यामध्ये वेगवेगळ्या 2 पाण्याच्या टाक्या, पाणी योजनेचे डिस्ट्रीब्युशन लाईन मध्ये सब लाईन, हे खूप मध्ये तोटे. पण सगळ्यात महत्वाचं, आम्ही काल झालेल्या नगरपालिकेच्या सार्वजनिक मीटिंगमध्ये विषय एक घेतला होता की ठेकेदार जो स्वस्तिकवाला जो आहे त्याला मुदत वाढ द्यायची. मी 2-3 वर्षापासून आम्ही पाणी योजनेच्या विरोधात आंदोलन आणि बैठका करीत आहे. त्याच्यामध्ये मी वारंवार तांत्रिक सल्लागार, सनेद, मानव सेवा या चुकीचा विषय करतोय, तो चुकीचा माणूस आहे, त्यांनी योजना चुकीची केली हे बोलत होतो. आणि ते आज नवीन तांत्रिक सल्लागार त्यांनी हे डेमो दिल्यानंतर आमच्या लक्षात आलं तर खूप मोठा तफावत आणि गावाला अंधारात ठेवण्यात आलेला आहे. आणि दुर्दैवाने लोकप्रतिनिधी त्या सनेरला पाठीशी घालीत होते. आणि आता ज्या लोकप्रतिनिधी त्या ठेकेदाराला आणलेलं आहे मधल्या 2 वर्षापूर्वी, त्या ठेकेदाराच्या विरोधात आम्ही कधी अर्जच केला नाही. पण त्याला मुदत वाढ देऊन काम फास्ट झालं पाहिजे म्हणून आम्ही सभागृहात विषय घेतले आहोत. विरोधातले नगरसेवक, जे काही भारतीय जनता पार्टी आणि लोकप्रतिनिधी नगरसेवक आहेत, त्यांनी त्या नवीन ठेकेदार, जो ठेकेदार आहे स्वास्तिकवाला, त्याला काळ्या यादीत टाका ही भूमिका सभागृहात मांडली. त्याचे फुटेज सभागृहातले आहे की त्यांनी भूमिका मांडली. एवढी भूमिका घेतली असताना सुद्धा आमच्या सगळ्या नगरसेवकांनी ज्यांनी गावाचं हित पाहिलं त्यांनी सर्व मते त्याला मुदतवाढ दिलेली आहे ठेकेदारला. आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये 10 महिन्यात पाणी योजना पूर्ण करायची. 12 महिन्यात पाणी योजना पूर्ण करण्याचा शब्द 2 महिन्यापूर्वी ठेकेदारांनी दिला होता. आता राहिलेल्या 10 महिन्यात ते पाणी योजना पूर्ण करण्यासाठी त्यांनी कटिबद्ध दाखवलेले आमचा प्रयत्न तो आहे. आणि जो सनेर चुकीचा आहे त्याला वाचवण्यासाठी त्याच्या आधीच्या मीटिंगमध्ये लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या नगरसेवकांनी बराच प्रयत्न केला, पण आम्ही त्याला काढलं. तो काढला म्हणून 308 खाली कलेक्टरकडे हे गेले. 308 खाली आमच्या बाजूनी निकाल झाला, कारण सभागृह सर्वोच्च असतं. आणि आम्ही तो सनेर काढला, नवीन सल्लागार नेमला, त्यांनी हे सगळं पुढे आणलं. चूक उघडी होईल लोकप्रतिनिधी म्हणून त्या सनेरला वाचित होते. पण ज्या ठेकेदाराचा संबंध नसताना त्याला काळ्या ते टाका म्हणून यांचे नगरसेवक पुढे येतील. म्हणजे याचा अर्थ विरोधाला विरोध करायचा, गावाचा प्रश्न महत्वाचा नाही. कालच्या दुर्दैवानी मीटिंगच्या आधी लोकप्रतिनिधी जे काही आमदार आहे मतदारसंघाच्या, त्यांनी आमच्या नगरसेवकाला, जे काल आमच्या संघ होते अशा नगरसेवकाला स्वतः फोन केला, त्याच्या रेकॉर्डिंग माझ्याकडे. आणि जर याच्यानंतर पुढच्या मीटिंगला त्यांचे फोन आले तर मागच्या आणि कालच्या सगळ्या रेकॉर्डिंग बाहेर आले नाही. तर माझी विनंती आहे, आपण आमदारकीचा राजीनामा द्या. माझ्या मंडळीचा नगराध्यक्षावर राजीनामा द्यावा लावतो, त्यांना नगराध्यक्ष करू आणि माझ्या मंडळीला आमदार करू. हे जर झालं तर आम्ही देवेंद्रच्याकडे जाऊ विचारायला आणि कलेक्टरांना, असं होत असलं तर करा, कारण त्यांची खूप इच्छा आहे शेवगाव नगरपालिका चालायची. मागच्या 3-4 वर्षाच्या प्रशासनाच्या काळामध्ये पाणी योजनेत तुम्ही काय दिवे लावले ही परिस्थिती आता आम्ही आज पत्रकार बंधू पुढे मांडली. पण एक 2-3 दिवसामध्ये स्क्रीन लावून बाजार तळामध्ये सगळ्या गावाच्या जनतेला आम्ही प्रेझेंटेशन देणार. सूर्य आणि हा जय देत्र या पद्धतीने काम आम्हाला करायचं आहे. आम्ही निश्चित लोकांपुढे काम करणार आहे.
परत एक प्रश्न होता की काही काम कॅन्सल केले आणि आमच्या नगरसेवकाचे कामं काढले आणि दुसरीकडे टाकले. हा एक त्यांचा 308 खालचा कलेक्टरकडे विषय होता. मी तुम्हाला सांगू इच्छितो, गेल्या 4 वर्षात प्रशासनाच्या काळात ठराविक वार्डात आणि ठराविकच लोकांच्या म्हणण्यावर निधी टाकण्यात गेलेला आहे. ठराविकच वार्डात 4 वर्षात. काल आम्ही तो जो ठराविक वार्डातला शेवटचा निधी त्यांनी टाकला होता तो काढला